जे सिद्धांत किंवा कर्माचे नियम याच्यावर चर्चा करीत आहोत आपण. मागच्या वेळेस पहिला पाठ पाहिला, आज दुसरा पाठ पाहूया. कर्माचे सिद्धांत कसे आहेत. जसं भगवान कृष्ण गीतेमध्ये इथं वर्णन करतात की मला नमे कर्माने लिप्पंती नमे कर्म फला. भगवंत म्हणतात की मी कोणत्याही कर्मफळानं बद्ध होत नाही आणि मला कोण्या कर्माची फळाची अपेक्षा नाही. माझ्याबद्दल हे सत्य जाणतो, तो कर्मफळातून बंधनातून मुक्त होतो. म्हणजे भगवान कृष्णाचे जन्म आणि कर्म ते आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतात. आणि ह्या जगामध्ये आपण जे काही कर्म करतो ते बंधनासकारक आहेत आणि बंधनात आहे, त्याबरोबर आपल्याला दुःख सुद्धा प्राप्त होते. पदम पदम प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला दुःख होते. मग ह्या दुःखाचं मेन कारण काय आणि आपण या कर्मातून कसं भेटलं पाहिजे. एक प्रकारे तुम्ही देवाला घाबरू नका, चालेल, पण तुमच्या कर्माला तुम्ही घाबरले पाहिजे. वाक्य एकदा रिपीट करतो. तुम्ही देवाला घाबरू नका, काही फरक पडत नाही, पण तुमच्या कर्माला तुम्ही घाबरा. कारण की आपल्या दुःखाला आणि आपल्या सुखाला आपले कर्म हे जबाबदार आहेत. म्हणून मागच्या वेळेस मी जे विस्तृतपणे त्याची चर्चा केली, तसंच आपल्या जीवनामध्ये आपण वागताना, बोलताना, व्यवहार करताना प्रत्येक आपलं कार्य या प्रकृतीमध्ये रेकॉर्ड होत असतं आणि त्यानुसार ते कर्म त्या भविष्यामध्ये, वर्तमान काळामध्ये किंवा भविष्यामध्ये आपल्याला त्याला सुख दुःख भोगावं लागतात. म्हणून ह्या चक्रामधून सुटण्यासाठी हे कर्माचे फळ एका जन्मात नाही सुटत. तर मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं होतं की 50 जन्म सुद्धा कधी 100 जन्म, तर कधी कितीतरी जन्म तुम्हाला ते फेडावं लागतात. म्हणून ह्या मागचेच कर्म मला एवढं दुःख देत आहेत, आता येणाऱ्या काळामध्ये मला आणखीन कर्म वाढून आणखीन मला दुःख नाही वाढवायचं. म्हणून आपल्या जीवनामध्ये पारदर्शकता किंवा रिफाइंडनेस आलं पाहिजे आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, कार्यामध्ये. आणि ती कसं येईल, त्याला काही मशीन आहे का बाबा चला पावडर टाकला आणि त्या कर्मातून मुक्त नाही. तर त्याला सगळ्यात चांगला भगवत भक्तीचा मार्ग आहे की ते भगवत भक्ती करीत असताना कर्माचे रिएक्शन जेवढे लागायचे तेवढे लागत नाही. म्हणून आचार्य नेहमी सांगतात की जेव्हा भक्ती करतात त्याचा प्रभाव आहे ना, तो जेवढा फास्ट मध्ये भौतिक जगामध्ये लागणार होता तेवढा लागत नाही. भगवंत काय करतात, जर तो तुमचा हात तुटणारा असेल तर भगवंत तुमच्या जी करंगळीचा बोटाचा पुढचा जो शेंडा आहे त्याच्यात निवडून येतात. पण याचा अर्थ हे नाही की चला भाऊ आता मी धर्म केला म्हणजे माझ्या सुटून जाईल. तर नाही, इथं जो प्रश्न विचारलेला आहे की धार्मिक संकट, जे धार्मिक पालन करतात त्यांच्यावर भरपूर संकट आहेत आणि जे जीवनभर पापी आहेत, दुराचारी आहेत, वाईट कर्म करतात, नको त्या वाईट कर्मामध्ये लिप्त आहेत आणि त्यांचं जीवन सुखी, समाधानी, आनंदी, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि मी एवढं प्रामाणिक इमानदारीत कार्य करतो, मला पैसा नाही, माझ्या जीवनात मान सन्मान नाही, असं का होतं बुवा. मग कधी लोकांचा धर्मावर किंवा भक्तीवर विश्वास उडून जातो की अरे याच्यात काही तथ्य दिसत नाही. जो धर्म करतो त्याचं जीवन दुःखी आणि जो अधार्मिक आहे तो फळ मजा मारतो, असं कस काय. आणि मग लोक प्रश्न करतात चांगल्या लोकांसोबत वाईट का होतंय आणि वाईट लोकांसोबत का होतंय. जसं आम्हाला नेहमी लोक मंदिरात म्हणतात, महाराज आम्ही एवढं चांगलं वागतो, चांगलं बोलतो, आम्ही कधी कोणाच्या जीवनात वाईट केलं नाही, तरी आमच्यासोबत असं का व्हावं. मग त्यासाठी एक ध्यानात ठेवा, जरी त्यांची पद्धत असेल, भगवान कृष्ण जर पांडवांचं चरित्र पाहिलं तर पांडवांचं जीवनभर धर्मावर चालणार होतं. पण जेवढं धर्मावर चालतात तेवढं तुमच्या जीवनात संकट आणि समस्या येतात. याचा अर्थ जेव्हा तुम्हाला संकट समस्या येतात, दुःख जीवन असतं, तेवढं तुम्ही समजायचं की माझ्या पापाचा जो डोंगर आहे तो जळत चाललेला आहे किंवा कमी होत चाललेला आहे. आणि इथे धृतराष्ट्र अधार्मिक होते. धृतराष्ट्राचे जे पुत्र होते कौरव, त्यांचं जीवन जर पाहिलं तर सगळं पापी, दुराचारी, अत्याचार, अन्याय करण्यामध्ये, आणि सगळं कृत्य जर पाहिलं, सगळं कृत्य पाहिलं ते काय होतं, पापमय कृत्य होतं, अधार्मिक होतं. पण जीवन कसं होतं, इंद्रप्रस्थ बी होतं, खांडवप्रस्थ बी होतं आणि ऐश्वर्यामध्ये त्यांच्या जीवनात काही संकट नव्हते. पण एकदा ह्या प्रश्नावर राधानाथ महाराजाला एकानं प्रश्न विचारला, महाराज माझं जीवन तर खूप चांगलं आहे, माझ्या जीवनात काही संकट समस्या नाही. महाराज म्हणले टाइम इज रिव्हील, वेळ तुम्हाला सांगेल. तुम्हाला आज जरी तुम्ही हवेत राहत असाल किंवा तो बी माझ्या मारत असेल, नाही भाऊ, प्रकृतीचा नियम असा फटका बसतो, चांगल्या सोडत नाही. पांडवांच्या सोबत भगवान कृष्ण होते
राहिल्यानंतर असं नाही पांडव म्हटले, भगवंता तुझी एवढी भक्ती करतो पण आमच्या जीवनातच एवढं वाढवून ठेवलं. पहिल्यांदा नाही तर लहानपणापणी विष पाजण्यात आलं, नंतर लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला, आम्हाला हाकलून सुद्धा दिलं, आमच्या पत्नीचं वस्त्र हरण केलं, जुगारामध्ये आम्हाला धन संपत्ती लुटली, काय नाही काय अन्याय अत्याचार झाला. वनवासात राहताना सुद्धा वनवासात काही सुखाने गेलं का? नाही, तर बकासूर आले, हिडांबासूर आले, कितीतरी संकट समस्या आल्या, त्याच्यात पुन्हा कौरव त्यांना मारण्यासाठी आला. भगवंत चालू काय, त्याच्यात दुर्वासा मुनी पाठवले, त्यांनी परीक्षा पाहिली. म्हणजे धर्म करून चुकला का? हा प्रश्न गेल्या 2 महिन्यापूर्वी मला पडला होता, म्हणून हे प्रवचन घेतले होते. कारण मी एक घटनेशी झुजतोय सध्या, गेल्या 1 वर्षापासून कोर्टाच्या चक्कर मारण्यामध्ये. तर त्यावेळेस वाटलं की अरे आपण इमानदारीत नियम फॉलो केलं, किंवा आपल्याला वाटतं आपल्या जीवनात की आपण हे करावं, पण आपल्याला ते भोगावं लागतं, असं कसं काय राहावं? आणि मग स्वतः माझ्या प्रश्नाचे उत्तर वरिष्ठाकडे गेले तर नाही, मग वरिष्ठ काहीतरी वेगळंच उत्तर द्यायचे, करायचं तर काय करायचं. आणि मग ते मनाची अवस्था ती विचलित झाल्यानंतर साधना भक्ती एका ठिकाणी आहे, पण ह्या प्रश्नाचं जोपर्यंत उत्तर भेटत नाही तोपर्यंत मला ते बरं वाटत नव्हतं. मग मी काहीतरी पुस्तकं शोधत होतो, हे पुस्तक शोध, ते वाचून काढ, ते वाचून काढ. आणि प्रश्न असा होता की एवढी सकाळी डेटी वर्शिप करतो, जप करतो, भागवत वाचतो, प्रसाद खातो, हा प्रचार बी करण्याचा प्रयत्न करतो, 16-17 वर्षे काही नाही, फुल नाही तर फुलाची पाकळ्याच्या करण्याचा प्रयत्न करतो, तरी देवा असं का? मदन गोपाल, तुम्ही तर बासुरी आनंदात वाजवतात, पण माझ्या जीवनाची बासुरी वाजते त्याचं काय? तुम्ही तर तुमच्या आनंदामध्ये मग्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी पुस्तक वाचत होतो आणि मला आणखीन 1-2 पुस्तकं भेटली, तेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं की तुमची परीक्षा चालू आहे आणि भगवंत जसं आई वडिलासमोर एखादा मुलगा रडत असेल ना, किंवा तो खेळणं खेळत असेल, तर आई वडील आपले आनंदी राहतात. भाऊ, तू ह्या जगामध्ये राहण्यासारखं ठिकाण नाहीये, तू इथं प्लॅनिंग करतोस ती येडापणा आहे, तुझं वास्तविक ठिकाण तिकडे आहे, इथं थांबण्याचं नाहीये. पण तू आपल्या संसारामध्ये प्लॅनिंग करतोय आणि तुझ्या प्लॅनिंगवर मी बासुरीवरून आनंदात वाजवत असतो. आणि मग ती बासुरी एवढी आनंदात वाजतो, आनंदात, तर त्यावेळेस समजायचं भगवंत आपल्यासाठी वेगळा प्लॅनिंग करतायत. आपण जे प्लॅनिंग करतोय ते आपल्या प्लॅनिंगला आपण नाही का, आपला प्लॅनिंग टेम्पररी आहे, पण भगवंताचा प्लॅनिंग जो असेल तो शाश्वत आहे, परमनंट आहे. म्हणून इथं धर्म करताना तुम्हाला शेवटपर्यंत, म्हणून पहिल्या श्लोकामध्ये धर्मक्षेत्री कुरुक्षेत्र हा शब्द उच्चारलेला आहे. तर धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र का उच्चारलेलं आहे? तर कुरु नावाचे राजा होते, त्याने त्या हस्तिनापूरच्या ठिकाणी त्यांना जी भूमी, तिला धर्माची भूमी बनवायची होती, तर धर्माची भूमीसाठी त्यांनी एक मोठा यज्ञ केला होता. पण यज्ञाच्या पहिले ती भूमी नांगरायची होती. नांगरत असताना भगवंत प्रगट झाले विष्णू, आणि विष्णू प्रगट झाल्यानंतर म्हणले तू भूमी नांगरतोय पण त्याच्यात बीज टाकायचं. ते बीज कोणतं आहे? धर्माचं बीज आहे. मग धर्माचे बीज टाकण्यासाठी भगवंत म्हणले मला बीज दे. मग काय बीज देऊ? तर भगवंतांनी त्यांचे पहिले हात मागून घेतला, उजवा हात मागून घेतला, डावा हात मागून घेतला. ते म्हणले एवढ्यानं काय होणार आहे? पाय मागून घेतला, उजवा पाय माग घेतला, दोन्ही पाय कापले, दोन्ही हात कापले. ते म्हणले एवढ्यानं काय होणार? ते म्हणले आता एक काम करा भगवंत, माझं मस्तक छाटा, मग माझं मस्तक घेऊन टाका. तेवढंच भगवंत म्हटले मी तुझी परीक्षा पाहत होतो, तुझा धर्म पाहत होतो, की एवढं जर पाहून तू धर्म सोडतो का नाही. पण आता तुला धर्माचं बीज टाकण्यासाठी आता मी तुला वत नाही करणार, तुला पूर्ण शरीर जसंच चाललं. म्हणून ह्या भूमीला, कुरुभूमीला आजपासून धर्मक्षेत्र नाव उच्चारलं जाईल. म्हणून भगवंत सुद्धा धर्माचं पालन करण्यासाठी जो धर्माच्या तत्वावर आहे, शेवटपर्यंत तुमची परीक्षा पाहिल्या जातात. त्या परीक्षामध्ये तुम्ही किती पास होतात का धर सोड करतात याच्याकडे आपण धर्माच्या तत्वाला किती पालन करतो त्यानुसार आपला रिझल्ट असणार आहे. आपण असं आपलं धर्म म्हणजे काय, एक उपवास केला की दुसऱ्या दिवशी लगेच अपेक्षा असते, अरे आपला धर्म काय, खिचडी खाण्याचा धर्म आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. पण तुमच्या जीवनामध्ये जो प्रसंग येतात, संकट येतात, समस्या येतात आणि पराकाष्ठा येते, तुमच्या नाकापर्यंत पाणी येतात, तेवढंच तुम्ही कोणाचा आश्रय घेतात, ऍक्शन घेतात की रिॲक्शन्स करतात, त्यानुसार फ्युचरचा रिझल्ट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचे पेशन्सला मराठी म्हणतात धैर्य पाहिलं जातं. आणि ते धैर्याला ताकद लागते. ती ताकद कुठून भेटेल?
जेव्हा तुम्ही शास्त्राचा अध्ययन करतात, श्रवण करतात आणि मग त्याच्यातून तुम्ही पार होऊ शकतात. नाहीतर भक्ती डळमूळ असेल, शास्त्राचा आधार नसेल, तर लोक म्हणतात प्रभूजी तुमची माळा आणि तुम्हाला हरे कृष्णा, तुम्ही तुमच्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला, तुम्ही तुमचं जगा, आम्हाला जगू द्या. एक मंत्र आहे, जगा आणि जगू द्या, चांगला मंत्र आहे. असे करतात लोक. पण नाही, धार्मिकपणाला नाही का शेवटपर्यंत आणि अनधार्मिक असं नका समजू. तुम्ही खेडेगावात कधी गेला असाल, कणग्या असतात, कणग्या माहिती आहे का? त्याला बळद म्हणतात किंवा बेळद म्हणतात. ते धान्य टाकतो शेतकरी. जर आमच्या मराठवाड्यामध्ये पेव असतो, पेव माहिती आहे का? जमिनीमध्ये खडा करतात, त्याच्यामध्ये पेव एखाद गहू, ज्वारी, हरभरा असं पेवामध्ये ठेवायचं. आता तर नाही, आता बंद केले ते पेव, लोक पडायला लागले त्या. पण कणग्या असतात. कणग्या म्हणजे त्या कणग्यामध्ये असे 2 लेअर असतात. आता तुम्ही ह्या वर्षी 2 शेतकऱ्यांचं उदाहरण घेऊन घ्या आपण. तर एक कणगीमध्ये शेतकऱ्यानं पहिल्या वर्षी गहू काढला आणि चांगल्या प्रतीचा गहू निघाला आणि तो त्या कणगीमध्ये वाटला. इकडे काय म्हणतात त्या कणगीला? बेळद म्हणतात. हा, कणगी म्हणतात ना? हो हो, कणगी आली ना लक्षात तुमच्या? हा, त्या कणगीमध्ये पहिल्या वर्षी शेतकऱ्यानं काय केलं, चांगल्या प्रतीचा गहू टाकला आणि टाकल्यानंतर त्याच्यावरती काय केलं, त्याने एक लेअर टाकून दिली, कागद टाकून दिला किंवा कणगीचा एक कव्हर टाकून दिला. दुसऱ्या दिवशी त्याच वर्षी बाजरा आला, ते थोडंसं निकृष्ट दर्जाचं होतं, ते एक टाकला थर त्याच्यावर. आणि तिसऱ्या वर्षी काय केलं, आणखीन गहू टाकला. ही झाली एक कणगी एका शेतकरीची. दुसरा शेतकरी एक घ्या, त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये बाजरे पिकवलं आणि त्या बाजऱ्याची क्वालिटी कशी आली? एकदम फालतू आली. आणि टाकल्यानंतर खाली ते बाजरा आलं, वरती पुन्हा त्याच वर्षी त्याला गहू चांगले भेटले, वरती गहू टाकले. आणि तिसऱ्या वर्षी त्याला आणखीन त्या कणगीच्या वरती तिसरं लेअर केलं. त्या कणगीच्या खाली जेव्हा तुम्ही उघडतात, मोठस होल असतं, जेव्हा तुम्ही उघडतात तर त्या कणगीतून तुम्ही विचार करता, अरे या वर्षी मी बाजरा टाकलं होतं खराब क्वालिटीचं. तर तुम्ही जेवढे तुमचे गहू चांगले असेल तेवढे निघतात. आणि मग ते गहू निघत असताना तुम्हाला असं समजायचं की ते गहू खाण्यापुरते चांगले असले तर त्यावेळेस पुण्याचं संचयाचे ते गहू बाहेर निघतात. तुमची आता वाईट प्रतीची बाजरी येणं बाकी आहे. आणि इकडं जो दुसरा शेतकरी आहे त्याने कणगी टाकलं, त्याची बाजरी खराब प्रतीची होती, त्यानं ते कणगीचं दार उघडलं तर त्याच्या क्वालिटीमध्ये, त्याच्या जीवनामध्ये जी पापरूपी बाजरी आहे ती निघतीये, त्याच्या जीवनामध्ये दुःख येतात. आणि इकडे गहू खाणार आहे त्याच्या जीवनात पुण्य, सुख, समृद्धी असते. कणग्या दोन्ही एकच आहे, शेतकरी 2 वेगळे असले पण दोघांच्या जीवनामध्ये आज पुण्य भोगतोय, हा पाप भोगतोय. पण ते गहू निघू द्या, ती बाजरी निघू द्या, थोडं निघू द्या, बाहेर पडू द्या. आणि केल्यानंतर एकदा गहू काढले, गव्हाच्या नंतर काय होते? बाजरी येते. ती बाजरी कशी असते? खराब असते. आणि मग तुम्ही म्हणता, अरे एवढं जीवन चांगलं होतं, मी कोणाचं वाईट नाही केलं, आतापर्यंत तू सुख समाधान जगत होता, तेव्हा तक्रार नाही केलीस भाऊ. आता बाजार खराब आलं, बाजार कोण भरलं? आम्ही आलोत का तुमच्या घरी भरायला? नाही, तुम्ही जे भरलं तेच आलंय ना बाहेर. आणि मग ती खराब बाजार यायला लागलं, तुम्ही म्हणता असं कसं काय झालं? मग लोक म्हणतात, महाराज आमच्या सोबत असं कसं काय झालं? सगळ्या अंगाला अष्टगत बुका लावलं तरी माझ्या जीवनात आलं. बंगाली एक भजन आहे, सारा अंग माखला तिलक गौर मिलेना. साऱ्या अंगाला तिलक लावून माळा घातला तरी देव भेटत नाही. ते कर्माचे जे आहे. आणि इकडं जो बहादर दुसरा शेतकरी, त्यांना पहिले बाजरी खराब निघालं, त्याच्या जीवनामध्ये आता काय पुण्यरूपी गहू निघतात, त्या गव्हाच्या पोळ्या खातो. म्हणून कणगीमध्ये तुम्ही जे जे धान्य भरणार आहेत कर्माचं, ते तुमच्या जीवनामध्ये कणगी, आपलं जीवन कसं कणगीप्रमाणे, ते त्या धान्यानुसार जसं जसं निघन तसं तसं तुम्हाला ते फळं भेटत राहतील. म्हणून असं देश काळ पात्र वेळ लागेल त्या गोष्टीला. मग ती शारीरिक वेदना असो, मानसिक असो, आर्थिक असो, पारिवारिक असो, कोणत्याही गोष्टी असो, त्या वेळेनुसार तुम्हाला त्याचे सुख दुःख भोगावं लागतंय. म्हणून इथे शास्त्र सांगतंय की आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती, मान सन्मान, प्रतिष्ठा हे त्या कणगीच्या जीवनानुसार जे भरलं ते भेटणार आहेत. आणि आपण आता याच्या पुढे त्या कणगीमध्ये काय भरणार आहोत हे वर्तमान काळामध्ये, तर भविष्यामध्ये तेच धान्य तुमच्या जीवनात तुम्हाला भेटणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये धान्य भरताना काळजीपूर्वक राहिलं पाहिजे
की मी कोणत्या प्रतीचं धान्य भरतो. आता तुम्हाला गहू नाही, पुण्याचं, पापाचं, वागण्याचं, बोलण्याचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सतर्कता असणं महत्वाचं आहे. जसं कबीरजीचा एक दोहा आहे, कबीर तेरा पुण्य का जब तक रहे भंडारा, तब तक अवगुण माफ है करो गुनाह हजारा. ते कबीरजीले सुंदर म्हणतात, कबीर तेरा पुण्य का जब तक रहेगा भंडारा, जब तक तुझा भंडारा पुण्याचा राहील तब तक अवगुण माफ आहे तुमचे. तुमचा जब तक पुण्याचा भंडारा आहे तोपर्यंत तुमचे अवगुण माफ आहेत. आणि करो गुन्हा हजारा, याच्यापुढे तुम्ही 1000 गुन्हे केला तर तुमचा भंडारा दुसरा येणारच आहे. म्हणून या कणगीचं उदाहरण आपल्या जीवनात ठेवलं पाहिजे. आपण बोलताना, वागताना, व्यवहार करताना प्रकृतीचे नियम एवढे ठरलेले आहेत आणि त्याचा दंड या जन्मात तर भेटणार आहे, पण नरकनांतर जसं तो म्हणतात की आपण पाहुण्याला नाही का, आपले पाहुणे आले घरात कोणी, बरोबर, आपल्या माहेरचे आले की आपण त्यांना असं स्माइलिंग करतो. ठीक आहे, एक उदाहरण देतो हा, तुम्ही असं व्यक्तिगत घेऊ नका त्याला. हा, माहेरचे आले स्माइलिंग असते, ते सासरचे लोक आले आपलं तोंड दोन्हीकडे घ्या. म्हणजे प्रभूजीचं असेल, प्रभूजी सासरवाडे, पण त्यांच्या चुलत्या भाऊ आले तर त्यांना तो आनंद होतो. इकडे तुमच्या माहेरचं घ्या, दोन्ही उदाहरण घ्या, तुमचं रिएक्शन असतं का नाही. पण असं नरकामध्ये सांगितलेलं आहे, 28 नरकापैकी एक नरक आहे. कोणता नरक माहिती का? जेव्हा तुमच्या समोर कोणी गेस्ट आला आणि त्याच्या समोर तोंड वाकडं केलं, तसं गोधड्या शिवतात ना, गोधड्या, तसं नरकामध्ये यमदूत आपल्याला शिवतात. अरे लोकांना पाहून तू वाकडं तोंड केलं ना, तू वाकडच गोधड्यासारखं शिवतो तुला. म्हणून कर्माचे रिएक्शन आता जरी तुम्ही करीत असाल, पण ते स्टोरेज झालं बरं त्या कणगीमध्ये, आणि मग बराबर तो त्या टायमाला निघतो. यासाठी आता एक सुंदर उदाहरण आहे. आज मी जेव्हा तयारी करत होतो त्या प्रवचनाची, जसं आपल्याला कळत नाही की आपण काय करतो काय नव्हतं. तुम्हाला मोबाईलमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड माहिती आहे. पोस्टपेड मध्ये कसं असतंय, पहिले बिल पे केलं जातं, बरोबर ना, आणि नंतर तुम्हाला जेवढं तुमचं बिल आहे तेवढं तुम्हाला वापरायला भेटणार. प्रीपेड मध्ये कळत नाही, तुम्ही आपलं फोनवर बोलतायत, नेट वापरतायत, तुम्हाला कळत नाही, तुम्ही आपलं अंधाधुंदी जीवन यापन करत असतात प्रीपेड मध्ये. पण ध्यानात ठेवा, 1 महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं तुम्ही जे जे काही त्या इंटरनेट मध्ये केलंय, फोनवर बोललंय, तेवढं बिल तुमच्या घरी येणार आहे प्रीपेडचं. आता पोस्टपेडचं याच्या पहिले तुम्ही जे बिल भरलं, हो पोस्टपेडचं, हा, की आता पोस्टपेड मध्ये पहिलं बिल भरलंय तेवढं तुम्ही नाही का, सर प्रीपेड मध्ये जेवढं तुम्ही बिल भरलंय तेवढं तुम्ही वापरणार. मग तुम्ही आनंद घेणार, मजा मारणार, बँक अकाउंट मध्ये ज्या दिवशी तुम्ही संपलं की फोन बंद पडून जातो. तसं त्या आपल्या प्रकारे आपल्या जीवनातलं पुण्याचं असो का पापाचं असो, तुम्ही काय प्रीपेड केलंय ते भेटणार. आणि पोस्टपेड मध्ये आता याच्यापुढे जे जे काही कर्म करणार आहेत, तुम्ही जे जे काही फोन बोलणार आहे, ते बिल येणार आहे तुमच्या समोर. तुम्ही म्हणता एक दिवस खाओ अचानक कसं काय बिल आलं, मग तुम्ही एबीसी, आम्ही आपलं याला कोणतं महाराष्ट्राचं आपलं भारताचं कोणतं आहे दूरसंचार विभाग, BSNL कडे जाणार. अहो साहेब एवढं बिल आलंय. म्हणा भाऊ मी तर काही फोन वापरला नाही, तूच फोनवर बोलला, गप्पा मारल्या, रात्रभर बोलत होता, तर तू जे बोलला ते नेट वापरलं ते तुला बिल तुझ्या घरी आलंय, तुला पेड करावंच लागेल. नाही केलं तर नोटीस पाठवतात. तर त्याच प्रकारे हे आपण इथं जो प्रश्न विचारलेला आहे की धार्मिक व्यक्तीवर संकट आणि अधार्मिकवर चंगळ, तर नाही समजायचं की आपण प्रीपेड आणि पोस्टपेडच्या मोडमध्ये आहे, की त्यानुसार आपल्याला भेटते. जसं इथे आणखीन एक उदाहरण दिलं, मग असं याचा अर्थ बुवा सटवी, जसं आमच्या खेडेगावामध्ये जेव्हा काही दिवस झाले की लेकराला घेऊन नाही का सटवाईच्या दर्शनाला जातात, आणि ते म्हणतात सटवाई काय करते, तुमच्या कपाळावर लिहितात. आता तर साठव्या इथं साठव्या इथं कुठं पाहायला भेटत नाही, भरपूर साठव्या फिरत राहतात काय दुसऱ्या साठव्या. तर त्या सटवाईच्या खरंच लिहितात का? नाही, सटवाई तुमच्या अकाउंट मध्ये जे आहे तेच लिहित आहे, एक्स्ट्रा काही लिहित नाही. जसं तुम्ही बँकेमध्ये जाताना मॅनेजर साहेबाला सांगितलं साहेब मला 1 लाख रुपये द्या, म्हणा भाऊ 1 लाख रुपये नाही भेटणार, तुझ्या अकाउंटला 10,000 रुपये, तेवढं काय असेल ते तुला भेटेल. तसं सटवाई तुमच्या याच्यामध्ये देवता जेवढं तुमच्या प्रारब्धामध्ये आहे तेवढं देते.
तुम्ही एक्स्ट्रा मागाय गेलं तर तुम्हाला भेटणार नाहीये. म्हणून तुम्ही नवस केला, लोक म्हणतात आम्ही नवस केल्यानं भेटत नाही. नवस केला असता तर इकडे तिकडे बिना परीक्षेचा पेपर आपण पास झालो असतो. नवस म्हणजे काय, शास्त्राचा सिद्धांत समजून प्रार्थना असते. जेव्हा तुम्ही तळमळतेनं प्रार्थना करता त्या देवताला, भगवंताला, तर परमात्मा काय करतो, परमात्माला तीव्रतेनं प्रार्थना केल्यानंतर ती प्रकृतीकडे पाठवते. आणि मग प्रकृतीला सांगतात बघ रे बाबा, हा जीवात्मा सगळ्या इच्छा करतोय, याला त्याला जे वांछित फळ पाहिजे, त्या प्रकृती म्हणते भगवंता याच्या अकाउंट मध्ये एवढंच आणि एवढंच याला भेटणार आहे, याच्या एक्स्ट्रावरती भेटणार नाही, यानं किती डिमांड केलं तरी. आणि मग भगवंत प्रकृतीला पाठवतात आणि प्रकृती काय करते, त्या जीवात्म्याचा अकाउंट बघते आणि त्या अकाउंट नुसार त्याला ते वांछित फळ त्याला प्राप्त करून देते. म्हणून तुम्ही 100 गोष्टी मागितल्या, 100 गोष्टी पूर्ण होतात असं नाहीये. तुमच्या अकाउंट मध्ये जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे. मग ते सुख दुःख असो, मान अपमान असो, लाभ हानीशी, जय पराजय असो, ज्या काही गोष्टी असो त्या तुमच्या अकाउंट नुसार तुम्हाला ते भेटत असते. हे आपल्याला सिद्धांत म्हणून समजून घेणे. म्हणून इथे असं इथं वर्णन केलं. मग आता हा गुण इथे दिलेला आहे. तर मग दुसरा प्रश्न विचारायला आहे इथं की कोणतेही कर्मफळ देऊन शांत होते का? नाही. कर्माचे फळ हे तुम्हाला आम्हाला भोगावंच लागते. मनुष्य जसं त्याच्या जीवनामध्ये जर कर्म फळून शांत होतं का नाही, तर तुम्ही जसे जसे कर्म करता तसे तसं तुम्हाला ते फळ भेटते. त्याला वेळ लागतो. आणि मग त्याच्यामध्ये आपल्या जीवन सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत जे कर्म केले त्याचं तात्कालिक कर्म आणि विलंबित कर्म, त्याचं मागच्या वेळेस आपण विस्तृत वर्णन केलेले. पण इथे हे जे कर्म करताना 3 गुणामध्ये कर्म केले जातात. तुम्ही सत्वगुणाचं कर्म केलं तर सत्वगुणाचे फळ प्राप्त होतात. जर तुम्ही रजगुणाचं कर्म केलं तर रजगुण फळ भेटेल आणि तमोगुणाचं कर्म केलं तर तमोगुणाचं फळ भेटेल. जसं सत्वगुणाचं कर्म काय, एकादशी व्रत केलं तुम्ही, उपास तापास केला, त्यामुळे तुमच्या जीवनात सात्विकता वाढते, भगवंताच्या प्रती आकर्षण वाढतंय, तुमच्या इंद्रियामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य. ज्या दिवशी तुम्ही उपास करा, भांडण करण्याची इच्छा होत नाही, कोणाला डोकं लावण्याची इच्छा होत नाही आणि मनामध्ये वाईट पण विचार येत नाही. हे सत्वगुणाचं कर्म तुम्हाला सत्वगुणाचे फळ देते. पण ते कर्म त्याच्या मागची भावना काय त्यानुसार ते डिफाईन केले जाते. काही जण कर्म करतात सत्वगुणामध्ये, ध्यान देतात इथे, पण नाव टाकतात, गडबड करतात. दान कर्म सत्वगुणाचं आहे, पण फळाची अपेक्षा आहे रजगुणाची. आवळा द्याचा भोपळा मागायचा, किंवा माझं नाव देतो, माझ्या बापाचं, माझ्या मुलाचं, माझ्या पंतूचं नाव देतो. अरे लोकांनी पाहिले की तुझं कर्माचं फळ नष्ट झालेलं आहे. पण आचार्य इथे 3 गोष्टी सांगतात की सत्वगुणाचं कर्म करतात तर सत्वगुण फळ आहे. दुसरं उदाहरण घेऊया रजगुणाचं. रजगुणाच्या व्यक्तीचं कसं असेल की जर तो रजगुणाचं काहीतरी घटना घडे, जेव्हा बसला आणि बोलता बोलता बायकोने एखादं शब्द बोलला, मला नाही जेवायचं, रजगुणामध्ये ऍक्शन केली, नाही जेवलं, बायकोला काय फरक पडतो, तू उपाशी मरतोस ना. रात्रभर झालं, सकाळी म्हणतो चिंट्या इकडे ये, ती प्लेट घेऊन ये, भूक लागली, खाऊ. पण तुझ्या रजगुणाचा थोडासा जर संयम ठेवला असता आणि तू राग न करता तो जेवणाचा आस्वाद घेतला असता, ते फळ लगेच भेटलं असतं. पण तुझ्या रजगुणामुळे ते फळ तुला कधी भेटलं, रात्रभर उपाशी झोपला, सकाळी तीच भाजी पोळी तुला खायला भेटली. याला म्हणतात रजगुणाचं फळ आहे. मग ते पुण्य करताना असो की पाप करताना असो, पाप केलं समजा जाता जाता तुम्ही एखाद्याच्या शिवीगाळ केली, तो बी तुम्हाला 2-3 शिव्या देतो रजगुणाचं. पण रजगुणाचं आणखीन एक आहे, तुम्ही 4-5 शिव्या दिल्या पळून गेल्या, हा वाट बघतोय कधी चेतनानगर मारुतीच्या मंदिरा शेजारी फिरताना मी याला कधी भेटणार आणि कधी धरून याला. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 4 आठवडे गेले, 5 आठवड्यानंतर दिसला बहादर, इकडे म्हणतो तू. आणि मग त्याची जी भडास आहे रजगुणाची, ते रजगुणाचं फळ त्याला तिथं भेटत राहते. म्हणून प्रकृतीमध्ये खूप सावध राहा. आणि तिसरं तमोगुणाचं म्हणजे काय की आपल्या दुनियेत राहतो आणि त्या तमोगुणाच्या फळामध्ये त्याला कसं होतंय की जर पाहायला गेलं तर त्याला फळ भेटतील, पण त्याचं नाही दुष्परिणाम भोगावं लागतात. जसं मदिरापान. लोक म्हणतात नाही काय होतं, दारू प्यायला ताकद वाढते, असं वाढतं तसं वाढतं. आता पेत राहतो तू, अल्कोहोल पेत राहतो, पण तमोगुणाचं फळ कधी निघतंय, सगळ्या तुमच्या किडन्या गायब होतात ना.
बिड्या, आता तमोगुणाचं बिडे घेऊया आपण. लोक जसं लोहाराचा भात आणि यांचं तोंड सारखंच चालतंय. एक जणांकडे मी पाहिलं, आमच्या एक भक्ताचे वडील येतं माझ्या गावी, दिवसाचे किती बिड्या प्यातात माहिती, 3 कट्टे बिड्या प्यातात. म्हणजे सकाळपासून त्यांचा तोफा चालू होतो, चुलीचा धूर, रात्री झोपतानाच बंद होतो. रात्री उठले, टॉयलेट बाथरूम मध्ये गेले, पोट साफ होतापर्यंत 4-5 बिड्या प्यातात. इथे नाशिकला आले, त्याने आधी सांगितलं की महाराजाच्या मंदिरात चालत नाही, जर त्यांना कळलं तर तुम्हाला काढून देते. ते म्हणले, अरे मारुती, मला लय त्रास होतो. म्हणलं, काय झालं आपा? म्हणले, तू राहवत नाही. म्हणलं, आता राहवत नाही तर जाऊन या, पिऊन या, आता काय करू मी तरी. याचा अर्थ मी तुम्हाला परमिशन देतो असं नाही बरं, नाही तर ऐकणारे म्हणते नाही काय का त्या व्यक्तीचं राहतच नाही. पण जेव्हा ते आजारी पडले आणि फोपसत नाही का, त्यांच्या छातीमध्ये फुफ्फुसामध्ये खूप छिद्र पडले, जाळी झाली, जाळी. पण त्याचा परिणाम काय झाला, हळूहळू त्यांना खूप आजारी पडले, खोकला झाला, टीबी झाली होती, बरंच काही. म्हणून या तमोगुणाचं कर्म, याचा रिझल्ट ते तुम्हाला त्या टायमाला घेऊन जातो. आता एक उदाहरण दिलं, आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सत्वगुणाचं करता, रजगुणाचं करता, तमोगुणाचं करता. आणखीन एक उदाहरण घेऊ, डीप मध्ये आपल्याला समजेल की त्याला क्रियामान कर्म कसे करतात. की जसा आता एखादा निम्या रात्री एखादा व्यक्ती आजारी पडला, त्या घरात एखादा मूलबाळ, समजा एखादा मुलगा आजारी पडला, उदाहरण घेऊया. पडल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जातात, फोन उचलत नाही, आणि शेजारी एक डॉक्टर, साहेब माझा मुलगा आजारी पडलाय. तर सत्वगुणाचा डॉक्टर असेल ना, तो काय म्हणे, चला चला. पण तो विचारतो, साहेब तुमची फी किती असणार आहे? तर डॉक्टर काय म्हणे, अरे फीचं नंतर बघू, पहिले आपलं पेशंटला ट्रीटमेंट करूया. हा झाला सत्वगुणाचा. दुसरा घ्या रजगुणाचा. रजगुणाचा काय म्हण, एक काम करा, तुम्ही फी किती देणार मला, त्यानुसार मी ठरवेल. आणि तमगुणाचा डॉक्टर काय करेल, मी येईल बाबा, अर्धी फी आता दे आणि नंतर झाल्यानंतर दे. तिघही व्यक्ती आहेत, तिघ ट्रीटमेंटसाठी. पण जेव्हा सत्वगुणाचा जाईल तर त्याला त्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी भेटतील त्याला. एक तर ट्रीटमेंट केल्यानंतर तो यजमान त्याला जी फी आहे त्याच्या 1000 पटीने देईन, कारण तुम्ही नेहमी रात्री माझ्यासाठी आले, धन्यवाद. दुसरं त्याला आशीर्वाद भेटल. आणि तिसरं त्याच्यापुरती आपुलकी राहील, एवढ्या निम्या रात्री हा व्यक्ती माझ्या मुलासाठी आलेला आहे, तर त्याचे प्रेमाचे स्नेह वाटून त्याला तसं फळ भेटल. दुसरा जो डॉक्टर आहे, पेशंट, तो काय विचार करेल, त्याला काय आपण उदाहरण दिलं की तुम्ही मला फी किती देणार. तो यजमान काय विचार करेल, अरे माझा मुलगा कोणी आवश्यक नाही, याला पैशाचं पडलंय, फी भेटल पण जेवढी पाहिजे तेवढी भेटणार नाही, ती देईल. पण त्याच्या मनामध्ये त्याच्या प्रती दुःख निर्माण होणार ना, या माणसाला माझ्या मुलापेक्षा याला पैशाचं पडलंय, तर तो आशीर्वाद ते त्याला भेटणार नाही. आणि तिसरा जो तमोगुणाचे व्यक्ती आहे, तो म्हणे नाही, अशा डॉक्टरकडे पुन्हा मी कधी जीवनात जाणार नाही, याचं तोंड पाण्याची इच्छा नाही. म्हणजे आशीर्वादाच्या ऐवजी काय भेटेल त्याला, त्याची ठरलेली फी तर देऊन टाकेन, पुन्हा त्याच्याशी त्याचे संबंध राहणार नाही, त्याला आशीर्वाद पण नाही भेटणार, आणि त्याचं जे पेशंट आहे पुन्हा भविष्यामध्ये त्याला ते भेटणार नाही. म्हणून एकच क्रियामान कर्म आहे, त्या कर्मानुसार. म्हणून इथं भगवंत म्हणतात, याच्यामध्ये कर्ता करिता आपण नाहीये. तर भगवंत गीतेमध्ये म्हणतात, प्रकृती क्रियमानाने, ध्यानात ठेवा त्या कर्मामध्ये, प्रकृती क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशः. गुण म्हणजे 3 गुणाद्वारे. आणि आपण जी व्याख्या पाहिली ना, प्रकृतीच्या नियमानुसार आणि आपलं गुणानुसार आणि काळ आणि कर्म याच्या दोन्हीनुसार तुमची रिॲक्शन ठरल्या जाते. तर इथे हे जे क्रियामान कर्म आहे, याच्यामध्ये आपण कोणत्या क्रिया करतो त्यानुसार आपल्याला भविष्यामध्ये फळ भेटन, आणि जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच आपल्याला भेटणार आहे. मग सत्वगुणाचा असो, रजगुणाचा असो, तमोगुणाचा असो, त्याच्यात चांगलं वाईट आपल्या व्यवहारामध्ये. आणि जेव्हा कधी आपल्या जीवनात असे काही प्रसंग घडले तर आपण अनालाइज करायचं की माझ्यासोबत असं. याच्यावर खूप डिटेल्स मध्ये आपला एवढा वेळ नाही, जास्त विस्तृतपणे झाला, पण सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या जीवनामध्ये जेवढे काही आपण वागतो, बोलतो, व्यवहार करतो, समाजामध्ये वावरतो, नातेवाईकामध्ये, आणि आपल्या जीवनात ज्या काही घटना होतात त्या आपल्या रजगुणाच्या, तमोगुणाच्या आणि सत्वगुणाच्या फळामुळे आपल्याला ती भेटत राहत आहे. म्हणून इथे प्रश्न विचारलेला आहे, प्रारब्ध असतं तेवढंच मिळतं का?
जेवढं आहे तेवढंच भेटते, त्याला एक्स्ट्रा भेटत नाही. म्हणून नीतिशास्त्र सांगतंय, मागच्या वेळेस आपण त्याचं विश्लेषण, नीतिशास्त्र सांगतंय तुमच्या जीवनामध्ये माता पिता, बहीण भावंड किंवा सगळे जे काही संबंध, धन संपत्ती, प्रॉपर्टी, हे सगळं तुमच्या मागच्या पूर्वाधारी कर्मानुसार तुम्हाला भेटत राहते. आणि जरी भेटलं तर ते काळात तेवढ्या पुरतं तेवढं भेटते. आता तुम्ही काही दिवसापूर्वी सुरेश कुमार म्हणून कोण बनेगा करोडपती ऐकलं असेल. तो त्या कोण करोडपतीमध्ये त्याला किती करोडचा चेक भेटला? तो 5 झाला होता, 7 का 5 करोड, 5 करोड भेटल्यानंतर त्याला सगळे भेटाय आले. मराठीमध्ये गुळ तिथं मुंगळे. जोपर्यंत तुमच्याकडे काही नसू द्या, कोणी तुम्हाला विचारत नाही, ओळख पण देणार आहे, पण सगळे मुंगळे जमा झाले. माझ्या मावशीचा काकाचा भावाचा भाऊ होतो. कोण आहे? श्रीमंताला ओळख देतात, गरीबाला कोणीच ओळख देत नाही. तसा हा सुरेश कुमार, जसा त्याला चेक भेटला, सगळे फोटो काढ, सेल्फी, पार्ट्या कर, याला दान धर्म कर, हे कर ते कर. त्याची अवस्था काय झाली माहिती आहे तुम्हाला? 1-1.5 वर्षामध्ये त्याने इकडे इन्व्हेस्टमेंट केली, तिकडे पैसा इन्व्हेस्टमेंट झाला, मजा मारती, पार्टी, खूप काही एन्जॉय मध्ये भाऊ. 1-1.5 वर्षामध्ये, 1.5 वर्षानंतर सगळे पैसे संपले. गुळ गेला आणि मुंगळे गेले, गुळ गेले आणि मुंगळे गेले. आज अशी अवस्था आहे त्या व्यक्तीच्या, एक टायमाचं खाण्याचं वांद आहे. ते जाऊ द्या, ते खूप दिवसात, म्हणजे 1 वर्षाची लेटेस्ट घटना विदर्भातली, वाशिमची, ती न्यूजला ऐकली असेल. खूप मोठा राजकारणी व्यक्ती होता. काय नाव त्याचं? लेटेस्ट मध्ये 8 दिवसापूर्वीची. तो राजाचा रंग झाला. विचार करा. म्हणून प्रारब्ध आपल्याला देते, दैव देतय, कर्म नेतय. आमचा ब्रह्मचारी मला नेहमी टोमणं मारत असतो. म्हणतात लोक तुला प्रसाद देतात, आश्रम मध्ये आले की सगळे खाऊन जातात. म्हणजे दैव मला देतय, पण कर्म काय घेऊन जात. मग त्यावेळेसच एक आधीच खाऊन बघायचं, कारण खावं लागतंय. माताजीने विचारलं, का प्रभूजी लाडू खाल्ला का? आता माताजीला काय सांगायचं की दैवाने दिले आणि कर्माने नेलंय. पण तिथं कर्म वाट बघत असतात की भाऊ याचे फळ कधी खायला भेटतील. तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे कर्म करतात, फळ खाणारे तुमच्या परिवारातले असतात. म्हणून जेव्हा महर्षी वाल्मिकीचं उदाहरण घेऊया, वाल्याचा वाल्मिक होता, जेव्हा ते शिकार करत होता, तर नारद म्हणून म्हटले अर्धवट कशाला मारतो तो, पूर्ण का मरत नाही? ते म्हणले केले त्याचा पाप लागतंय. मला पाप लागतंय म्हणे, कोणासाठी करतो? माझ्या बायको लेकरासाठी करतो. ते म्हणे असं, तर जाऊन विचार तुझ्या बायको परिवाराला. ते गेले महर्षी रत्नाकर डाकू गेले आणि बायकोला विचारलं, अगं मी एवढं तुझ्यासाठी करतोय, तू माझे पाप वाटून घेशील का? म्हणजे तुमच्या डोक्यात पाणी झाले काय? तुमचे कर्म तुमच्या सोबत, मी कशाला वाटून घेऊ? वराकडे गेले, नाते संबंध सगळ्यांना हात वरती केले, तुमचे कर्माचे फळ तुम्ही भोगा. म्हणून दैवानुसार आपल्या जीवनामध्ये, म्हणून आपले पती, डिपार्टमेंट असो कोणता असो, पतीचं काम आहे पतीला नियंत्रित ठेवणं. त्याचं रिॲक्शन्स भविष्यामध्ये लागू शकते. वागताना बोलताना पत्नी जेवढं पतीचं सौभाग्य आपलं सुख भोगत राहते पतीच्या पुण्यामुळं, पण तेवढं तिला दुःख पण भोगलं. कारण का अर्धांगिनी या शब्दाचं नुसतं पुण्य वाटत नाहीये, पापाचं पण अर्धा 50% असतो, उलट जास्त असतो वाटा. शास्त्राचं मत आहे, हे माझं मत नाही. म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की दैव देते आणि कर्म नेते. आणि त्यासाठी तुम्ही किती पानं घाला, पाणी पळसाच्या झाडाला 3च पाणी असतात. वर्षभर पाणी घातलं तरी 24 तास घातलं तरी 4 पानं फुटणार नाही. तसं कर्माचे जे नियम आहेत ते दिलेले आहेत. म्हणून इथे शास्त्र 3 उदाहरण देते आणि याचं विस्तृत वर्णन केल्यानंतर, जसं मग प्रश्न असा वाटतो की मग तर माणसानं पुरुषार्थ करायचं का नाही, काम करायचं का नाही, कर्म करायचे का नाही? याचा अर्थ निष्क्रिय व्हायचा का नाही? तर आपल्याला दैववाद आणि कर्मवाद समजून घेणं महत्वाचं. पुरुषार्थ कोणाला चूक नाही, भगवान कृष्णाला कर्म सुटले नाही तर आपण कोण आहेत? पण भगवान कृष्णाचे कर्म कसे आहेत ते आपल्याला आदर्श देण्यासाठी कर्म करतायत भगवंत. पण ते कर्माची लिप्पंती नाही, बंधनात नाही. पण आपले कर्म आपण त्याच्या लिप्त पण होतो आणि बंधनास कारण आहे. म्हणून इथे शास्त्र सांगते की किती पळा तुम्ही, मा धावा विनय दर्भ, ना धावम कारणेस्ती लक्ष्मया, चेता धावम कारणे लक्ष्मी, स्व धाव में न खलू धनाढ्य. अरे किती पळतोय
तुझ्यापेक्षा जास्त कुत्र पळतय, तुझ्यापेक्षा जास्त पळतय, पण कुत्र पळून त्याला धनाढ्य झाला का, तो श्रीमंत झाला का? नाही. त्याला केवळ 2 कोणी तुकडे भेटले तेवढ्यात तो पळून पळून त्याला त्याच्या नशीबामध्ये प्रारब्धामध्ये त्याला भाकरीचा तुकडा तेवढाच भेटणार आहे. तसं तुम्ही जीवनात किती धावा, किती पळा पैशासाठी, तो कुत्र श्रीमंत झाला नाही तर मनुष्य हा तू कशाला पळतो येड्यासारखा? मग इथे आचार्य म्हणतात तिथे, अरे कुत्रा धनवान नाही झाला, आपण होणार नाही, तुमच्या जेवढं तुमच्यात दिलेलं आहे तेवढं तुम्हाला भेटणार आहे, मग पळू नको. तर इथे मग पुरुषार्थ करण्याचा इथे जो प्रश्न विचारलेला आहे, तर दैववाद आणि कर्मवाद समजणं महत्वाचं. दैववाद म्हणजे काय? दैवानं जे तुम्हाला दिलंय त्याच्या समाधान. जर उदाहरण समजूया, शेतकऱ्याचं काम आहे कर्मवाद, कर्म आणि दैववाद त्याला समजूया. शेतकऱ्याचं काम आहे, आता उन्हाळा आलाय, मार्च एप्रिल नंतर पावसाळ्याच्या पहिले त्यानं मशागत करून ठेवणं, याचं झालं कर्मवाद झालं. त्यानं शेती, आता पाऊस पण जूनच्या पहिले त्याने शेतामध्ये मशागत करून ठेवणं, पाळी नांगरणी घालून प्रिपरेशन करून ठेवणं, हे झालं त्याचा कर्मवाद. दैववाद कधी होईल? जूनच्या फर्स्ट वीक मध्ये, सेकंड मध्ये जेव्हा पाऊस पडेल, त्या दैवामुळे त्याला काय होईल? कर्म केले चांगले, दैवामुळे त्याला काय भेटेल? जे काही धान्य पेरेल ते, तर त्या पावसामुळे दैवामुळे त्याला काय भेटेल? ते पुढे त्याला ते फळं भेटतील. एखादा म्हटलं नाही मला दैवाची गरजच नाही, मी कर्मामध्येच विश्वास ठेवतो, लोक म्हणतात कर्म ही पूजा आहे. तर आपल्यापेक्षा गाढव चांगलं कर्मवादी आहे, पण त्याला काय भेटतं? एक गाजर भेटतं, त्याच्यावरती काही भेटत नाही. मग एखादा म्हणला नाही मला कर्मच करायचे, शेतकऱ्यांनीच ते कर्मच केले आणि पाऊस नाही पडला, त्याच्या कर्माला काय अर्थ का? नाही. मग एखादा म्हटलं नाही मला दैवावर विश्वास आहे, मी कर्मच करत नाही, तू मशागत नको करू, पाऊस पडला दैवाने, तुला धान्य भेटेल का? नाही भेटणार ना. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? दैव पण ठेवावं लागेल आणि कर्म ठेवावं लागेल. तसं मी जे कार्य करतोय, माझे प्रयत्न करणं काम आहे, दैवाचं रिझल्ट देणं काम आहे. मी करता करविता नाही, माझं मी नेकी कर दर्या में डाल, जे चांगलं केलं पण दैवाला विश्वास ठेवायचा, भगवान मी कर्म केले, मी करता करविता नाही. अहंकार आला, गडबड झाली. म्हणून भगवंत म्हणतात की तू अहंकार करू नको, माझ्यावर तुला डिपेंडंट राहावं लागेल. तुझ्या जीवनात जे काही होईल तेवढं समजायचं दैव, माझ्या कर्म आणि दैवामुळं. नुसतं मशागत दैव चालणार नाही, नुसतं कर्मवाद चालणार नाही, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय ठेवावं लागेल? कर्म आणि दैव ठेवावं लागेल. असं केल्यानं काय होईल? हळूहळू त्याला पुढे भेटेल. मी याचा अर्थ मग पुरुषार्थच करायचा का? तर नाही. तर शास्त्र सांगते 4 गोष्टी करा. आपल्याला धर्मशास्त्र सांगते धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष. जे धर्म आणि मोक्ष आहे ते कशावर आधारित आहे? पुरुषार्थावर आहे. दैवावर डिपेंड राहून नाही चालणार की मला मोक्ष भेटल, मला धर्म भेटल. नाही. धर्मासाठी आणि मोक्षासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या पुरुषार्थ तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नार्थानंतर तुम्हाला धर्म आणि मोक्ष भेटल. पण दुसरा प्रिन्सिपल आहे प्रारब्ध. प्रारब्धासाठी तुम्हाला अर्थ आणि काम करावं लागेल. अर्थ आणि काम करावं लागेल. तुम्ही म्हणले नाही माझ्या प्रारब्धात असेल तर भेटल, पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करतात ना. एकूणाकी विरोधार्थ नाहीये, परस्पर विरोध नाही, तर एकूणाकाला पूरक आहेत. आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ आणि प्रारब्ध एकूणाकाला अर्थ आहे. हे जर आपल्या जीवनामध्ये ठेवलं तर ते आपल्याला मग लोक म्हणतात अहो मी पुरुषार्थ पण करतो, प्रारब्धानुसार जीवन जगतो, मग माझे दुःख जीवनात दुःख का भेटतंय? मी कर्म करतो, दैव करतो, प्रारब्ध पण करतो आणि पुरुषार्थ पण करतो, मग दुःख का भोगावं लागतंय? मग भागवतम म्हणतंय आपल्या जीवनामध्ये आपल्या दुःखाचे कारण 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट प्रारब्ध, दुसरा आहे कर्म आणि तिसरा आहे आपला स्वभाव. मग याच्यासाठी शास्त्राचं उदाहरण घेऊया. कसं? प्रारब्धानुसार प्रारब्धानुसार रामायणातलं उदाहरण घेऊया. प्रारब्धानुसार दशरथ महाराज होते, त्यांनी तारुण्यामध्ये श्रवण बाळाचं काय झालं? श्रवण कुमारचा त्यांच्या हातातून वध झाला. हे झालं त्यांचं प्रारब्ध. आणि त्या प्रारब्धानुसार त्यांना मुलं बाळ झाली, लग्न झालं, मुलं बाळ झाले, नंतर राज्य केलं
आणि शेवटी त्या प्रारब्धाचं फळ कधी भेटलं त्यांना? जेव्हा भगवान रामचंद्र वनवासात जात होते त्या प्रारब्धामुळे त्यांना ते दुःख भेटलं. दुसरं घेऊ द्या कर्मवाद, जे कर्माचं दुःख. जसं कैकेयीचं उदाहरण घ्या. कैकेयी चांगली होती, पण मंत्राच्या सांगण्यावरून तिने जे कर्म केलं त्या कर्माचं दुःख त्या जीवनामध्ये पती गेला, मुलगा गेला, भगवान रामचंद्र गेलं आणि शेवटपर्यंत बदनामकी झाली तिची. तिचं कर्म कोणाच्या सांगण्यावरून तिने केलं किंवा स्वतःच्या बुद्धीने जे कर्म केलं त्या कर्मामुळे तिला ते दुःख भेटलं. कोणी त्याला हे केलं का? पण तिने जे निर्णय घेतले त्याला ते दुःख भेटलं. आणि तिसरा स्वभाव मंत्रांचा, म्हणजे तिचा कुरकुट स्वभाव कसा भेटला? ती जर शांत राहिली असते, दासी म्हणून 3 टाइम पुरणपोळी खाल्ली असते तर सुखात जीवन गेलं असतं. पण हिनं खोडी केली पुन्हा मंत्रानं, आणि तिचा दुष्परिणाम काय झाला? कैकेयीच्या जीवनात वादळ आलं, पण हिच्या जीवनात वादळ काय आलं? नंतर भरताना आणि लक्ष्मणानं काय हाणलं तिला रामानं वाचताना. मग तुम्ही म्हणता अहो विनाकारण मंत्राला हाणलं, पण तिच्या स्वभावामुळे तिनं मार खाल्ला. तिनं खोड्या केल्या नसत्या. म्हणून या दुःखामध्ये आपल्या जीवनावर आपल्याला फटके बेलतात म्हणून आपलं तोंड खराब आहे. दुसऱ्याला दोष नका देऊ. लोक असं याच्यामुळे झालं, अरे मंत्रा स्वतःहून जाऊन खोडी केली म्हणून मार खाल्ला. कैकेयीने जे कर्म केलंय म्हणून तिला दुःख भेटलं आणि दशरथ महाराजाच्या प्रारब्धामुळे ते भेटलेले. म्हणून जेव्हा आपल्या जीवनामध्ये या 3 गोष्टीमध्ये जेव्हा कधी दुःख आलं तर समजायचं माझं प्रारब्ध आहे का, माझं कर्म आहे का, आणि तिसरा माझा स्वभाव आहे का. स्वभावामुळे पण दुःख भेटत राहतंय हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण विचार कर, नाही इथून कुठेतरी आपल्याला सावध राहिलं पाहिजे. त्या सावधतेमुळे आपण पुढे आपलं जीवन यापन केलं पाहिजे. म्हणून इथे शास्त्र सांगते सुख दुःख कोणी न दाता, दुसरा देतो कुबुद्धी रेखा. मी करतो हा वृत्तीपती अभिमान, स्वकर्म सूत्रे गुंफले सर्वजन. माझ्या कर्माचं मी माझा हार फुलाचा मी स्वतःच गुंफवतो, दुसरं कोणी येत नाही. एखादा हार बनवायचा असेल त्याच्यामध्ये कोणते फुलं तुम्ही घालता, कोणतं पिवळं, कोणतं लाल, कोणतं निळं, तुम्ही व्हरायटी फुल जसे भटताल त्या फुलानुसार तुमचा हार होणार आहे. तसं तुमच्या जीवनातले जे कर्म आहे त्यानुसार तुमच्या जीवनाचा हार, तुमच्या जीवनाचे चक्र गुरफाटल्या जाईल. आणि व्यर्थ अभिमान करू नकोस स्वतःचा, तर त्या अभिमानामुळे तू आणखीन फुलं, त्या कर्माचे फुलं काय करतो, आणखीन आटकून पडतो. त्यासाठी आपल्याला सांगतात. म्हणून इथे कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्या कर्मामध्ये जे फळ आहे याला 2 उदाहरण पाहूया. कसे 2 उदाहरण पाहूया कर्माचे? जर पाहायला गेलं तुम्ही 200 कर्म केले, किती कर्म केले? 200 कर्म केले. 200 कर्मामध्ये 20% कर्मामध्ये 180% कर्मामध्ये सक्सेस झाले, पण बाकीच्या 20 कर्मामध्ये तुम्हाला सक्सेस नाही भेटलं. म्हणून तुझा श्लोक कोणता लागू होतो? कर्मान्यवाधिकार असते मा फले कदाचन. तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार, पण फळाची अपेक्षा नाही. हे कधी होईल? जेव्हा 200 कर्मामध्ये काही कर्म तुम्हाला फळ देतील आणि काही कर्म तुम्हाला फळ देणार नाही. याचा अर्थ हे नाही की कर्म करायचं. असं कधी होईल का? महिनाभर तुम्ही नोकरीला जातात आणि मग तुमचा बॉस म्हणेल कर्मान्यवाधिकार असते मा फले कदाचन. ते म्हणतात भाऊ 3 टाइम इथे येण्यासाठी पैसा पाणी लागतो. नाही, गीतेचा श्लोक तुम्ही दोघं फॉलो करतात. ते म्हणतो गीतेचा श्लोक घरी ठेव, मला पहिले पेमेंट दे. हा, ऐकणं म्हणणं सोपं पाठ आहे, पण पैसा तर लागणार ना. एखादा हमाल, जसं मला एक प्रसंग चांगला आठवत आहे. एकदा आम्ही मनमाड स्टेशनला बसलो होतो, फ्लॅट नंबर 4च्या प्लॉट नंबर याच्या बसल्यानंतर असे पंजाबी होते का सिंधी होते माहीत नाही, त्या हमाल्याच्या डोक्यावर नाही का 3-4 बॅग ठेवल्या होत्या. आणि ती बाई अशी होती माऊली, तिनं सगळं सामान देऊन टाकल्यानंतर ते पोरं बी तसेच तिच्यासारखे, बाप बी असे कुठेतरी शिर्डीला जात होती वाटतं. ते गेल्यानंतर ते शेवटी ते लहान पोरग होतं, 2-3 लेकर होते. म्हणले अंकल के हात में वॉटर का बॅग दे. तो हमाल वाईट टाकला की 3-4 बॅग त्या बाईच्या पर्सेसच्या खांद्यात, इकडून 2-3 पर्सेस 5-6 लोकांचं. आणि शेवटी वॉटर बॅग सुद्धा हिला जड जाते. वॉटर बॅग ठेवली तर मला एक काम कर, आंटी आप भी बैठ जाओ मेरे ऊपर. आंटी
आप भी बैठ जाओ मेरे ऊपर, इतना बाकी है. हे दृश्य माय, आणि मी एवढं धरधरून हसलो आणि तो चिडून गेला होता. आंटी एक काम करो, आप भी बैठ जाओ मेरे ऊपर. म्हणजे लोक किती बघतात. आणि मग शेवटी त्यानं म्हटलं, अंकल कर्मण्यवाधिकार असते, मा फलेसे कदाचन. तो काय म्हणे, बॅग पहिले ठेवतो आंटी आणि मग तुला सांगतो काय फळ आहे ते. नाही, कर्मण्यवाधिकार, त्याच्यामध्ये तुम्ही जे काम करता त्या कामापैकी तुम्हाला किती जणांचा रिझल्ट भेटेल, कितीचा नाही भेटणार, हे तुमच्या कर्माच्या तीव्रतेवर आधारित असणार आहे, तळमळतेवर आधारित असणार, त्यानुसार तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे. म्हणून इथं भगवंत ते करतात. त्यासाठी आपल्याला ह्या दोन हमालाचं, त्याला कर्माचं फळ द्यावं लागेल, नोकरदार द्यावं लागेल. आणि हे जर केलं तर त्यासाठी आपल्याला हळूहळू आपल्या जीवनामध्ये जे काही भेटते. म्हणून शास्त्र सांगते की जे पुण्य करतात त्याला पुण्याचं फळ भेटते, जे पाप करतात पापच भेटते. आणि नीतिशास्त्र एक सुंदर श्लोक म्हणतात, सुपात्र दानाता भवे धनाढ्यो, धन प्रभावाने करोती पुण्यम, पुण्यत प्रभावात सुरलोकवासी, पुनर्धनडे पुनर्भोगी. अरे पुण्य केलं ते काय म्हणतात, सुपात्र दानात भवे धनाढ्य. तुम्ही जर योग्य व्यक्तीला दान पात्रामध्ये दान केलं तर काय होईल, त्या दानामुळे भवे धनाढ्य, तुम्ही श्रीमंत होता. आणि धनेने प्रभाव करोती पुण्य, त्या धनाच्या प्रभावामुळे तुम्ही आणखीन पुण्य करतात. आणि पुण्य केल्यानंतर काय होईल, पुण्यात प्रभाव तर सुरलोकी, त्या पुण्याच्या आधारावर तुम्ही स्वर्गलोकात जातात. आणि स्वर्गलोकातून गेल्यानंतर काय होईल, पुनर्धनडे पुनर्भोगी, तुम्हाला पुन्हा धन भेटन आणि पुन्हा भोग करायला भेटल. म्हणजे पुण्याचं चक्र काय होतंय, फसल्या जात आहे. आणि मग पाप्यासाठी काय म्हणतात, ते म्हणतात कुपात्र दानात भवेत दारिद्र्य, दारिद्र्य दोषेन करोती पापम, आणि पापम प्रभावात नरकम प्रयती, पुनर्दारिद्र्य पुनर्पापी. अरे कुपात्राला दान करशील, पापी लोकांना दान करशील तर दारिद्र्य तुला येणार आहे तुझ्या जीवनामध्ये. जसं ते करोडपतीचं, त्याच्याकडे आले का पार्ट्या मागा येतात लोक. आणि मग इथे दारिद्र्य दोषानं करीत पाप, दारिद्र्यामुळे तू काय करशील, पाप करशील. जसं झोपडपट्टीमध्ये दारिद्र्यामुळे त्यांना भेटलं, आणि मग ते पाप वाढण्यास दोष, चोऱ्या करणं, जुगार खेळणं, नको त्या गोष्टीचं लुबाड करणं, म्हणजे त्या दोषामुळे पाप करतो. आणि पापामुळे काय होईल, पापम प्रभावती नरकही आणते, त्या पापामुळे तो नरकात जातो. आणि नरकात गेल्यानंतर काय, पुन्हा तो नरकातून आला, पुनर्दारिद्र्य पुनर्पापी, पुन्हा तो पाप करतो आणि पुन्हा दारिद्र्यामध्ये भोगतो. म्हणून नरकात आलेल्या व्यक्तीचे लक्षण आणि स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचे लक्षण काय, हे शास्त्र. म्हणून एखादा जर फटकन बोलत असेल, कटूची वाणी, तर समजायचं हा नरकातून आलेला आहे. उद्या कोणी फटकाळ बोलला की समजायचं याचं पहिलं पार्श्वभूमी नरकातून आलेला आहे. दुसरं, नेहमी भांडण करणं त्याचा दुसरा विषय. तिसरं, दुसऱ्याचं प्रगती त्याला कधीच पावत नाही. चौथं, दुसऱ्याच माझंच आहे पण दुसऱ्याचं पण माझं आहे, असे खूप लक्षणं नरकातून आलेल्या व्यक्तीचं लक्ष सांगतात. आणि स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचं लक्षण काय, मधुरची वाणी, तो दुसऱ्याला नेहमी गोड बोलत राहतो, दान धर्म करीत असतो, दुसऱ्याची काळजी करत असतो, दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःचं दुःख मानून घेतो, दुसऱ्याच्या सुखामध्ये स्वतःचं सुख मानतो. तेव्हा समजायचं हा स्वर्गातून आलेला आहे. आणि जर एखादा वाईट वागत असेल, हा नरकातून आलाय. तर कशामुळे आलाय, त्या मागच्या कर्मामुळं. मग एखाद्यानं प्रश्न विचारला, हा प्रश्न विचारतात लोक, का हो महाराज, माझं जीवन नाही का, माझं शरीर नॉनव्हेज खातंय, दारू पितंय, नको त्या गोष्टी करतंय, मग पुढच्या जन्मामध्ये त्याला दंड का भेटाव, पाप त्या शरीरानं केलंय, आत्म्याला दंड का भेटाव. याचं मी बरेच वेळा हा प्रश्न विचारला गेला इथं. मग त्याला उत्तर देण्यात आलं असं की, राजा, रस्त्यानं गाडी जात असताना फोर व्हीलर ऍक्सिडेंट झाला तुमचा, तर लोक काय करतात, त्या ड्रायव्हरला म्हणतात तू पहिले बाहेर ये, गाडी साईडला लाव आणि तू पहिले बाहेर ये. त्या गाडीला दगड मारत नाहीत, त्या कोणा ड्रायव्हरला काय करतात, पनिशमेंट करतात. तसंच कर्म तुम्ही ज्या शरीरामध्ये जरी केलात, ज्या गाडीने ठोकलं ती गाडी साईडला जातात, पण आत्मा आहे ना, त्या आत्म्यानुसार त्याला पुढचा दंड भेटत राहतो. म्हणून आपले शरीराने जरी कर्म केले, गाडीने जरी ठोकलं, त्या ड्रायव्हरला, जसं आमचे पोलीस अधिकारी साहेब, ये तू साईडला घे,
लायसन दाखव. गाडीला विचारत नाही, त्याच्या ओनरला किंवा ड्रायव्हरला विचार. तसंच आत्म्याला त्याचा प्रभाव पडतो. म्हणून आत्मा जेव्हा शरीर सोडतो, आत्म्यासोबत 3 गोष्टी जातात, मन, बुद्धी आणि अहंकार. ह्या मन बुद्धी अहंकारामुळे ते कर्म त्याच्यासोबत पुढच्या जन्मात जातात. म्हणून ह्या जन्मामध्ये जेव्हा शरीर सुटतंय त्यावेळेस आपल्या कर्माचा बोजा, जसं रॉकेट लॉन्च होतं ना, कधी तुम्ही रॉकेट लॉन्च पाहिला असेल, जसं जसं रॉकेट वरती जातंय तसं तसं एक पार्ट सोडत जातोय. आणि मग गेल्यानंतर जसं चंद्रयान पाहिलं असेल, तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तो लॉन्च झाला तो खूप मोठं रॉकेट असते, पण जसं जसं तो वरती जातो एक एक पार्ट सोडत जातोय. त्याच प्रकारे तो शेवटी चंद्रयान दिसतो. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या रॉकेटचे ज्या आसक्ती आहेत, आपला स्वभाव, आपला व्यवहार, एक एक गोष्टी आपण इथं सोडल्या पाहिजे. आणि त्या कशा सोडल्या जातात? त्या भगवत भक्तीचा मार्ग, अकर्माच्या मार्गाने सुटल्या जाईल. आणि त्याची चर्चा म्हणून इथं नंतर प्रश्न विचारलेला आहे, याचा थर्ड पार्ट आपण घेऊया. मग एवढ्या कर्मामध्ये वजाबाकी आहे का बेरीज आहे का? वजाबाकी होऊ शकते का महाराज, मी जर पाप केलं तर? इथंच भोगावं लागतंय. मग त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करूया. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. ग्रंथरा श्रीमद भगवद्गीता की, श्री श्री राधा मदन गोपाल ललित देवी शाखा देवी की, जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे हरे.